नमस्कार, मी वर्षा घेऊन आली नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी। मागील महिन्यात आपण एप्रिलमध्ये करावयाच्या महत्त्वाच्या कामांची यादी बघितली। त्यावेळेस जे सेवेमध्ये नवीन ग्रामपंचायत अधिकारी म्हणून रुजू झालेले आहेत त्यांच्याकडून कमेंट्स येत होत्या की 1 ते 33 नमुन्यांवरती व्हिडिओ बनवा, परंतु 1 ते 33 नमुने डिटेल्स जर बघायचे म्हटले तर एका व्हिडिओमध्ये हे सर्व शक्य नाही, वेळेची मर्यादा आहे। त्यामुळे आपण एक व्हिडिओमध्ये एक नमुना आपण बघणार आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचा ग्रामपंचायतीच्या दप्तराचा आत्मा ज्याला म्हटलं जातं ते म्हणजे कॅशबुक नमुना नंबर 5 ग्रामपंचायतीचे कॅशबुक याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर ग्रामपंचायतीचे कॅशबुक हे इतकं महत्त्वाचं का असतं? कारण त्यामध्ये सर्व जमा खर्चाचा हिशोब असतो आणि त्यावरूनच अनेक नमुने तयार होत असतात। म्हणजे ग्रामपंचायतीचं वर्गीकरण असेल नमुना नंबर 6 वर्गीकृत नोंदवही ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर नमुना नंबर 26 त्यानंतर नमुना नंबर 3 वार्षिक जमा खर्च, हे सर्व ग्रामपंचायतीचे नमुना नंबर 5 वरून तयार होत असतं। त्यामुळे ग्रामपंचायतीच्या दप्तराचा आत्मा या नमुना नंबर 5 ला म्हणजेच कॅशबुकला म्हटलं जातं। तर कॅशबुक म्हणजे नमुना नंबर 5 क ही दैनिक रोकडवही आणि नमुना नंबर 5 ही सामान्य रोकडवही, असे 2 नोंदवह्या आपल्याला ठेवाव्या लागतात। नमुना नंबर 5 क जे आहे दैनिक रोकडवही, तर त्यामध्ये दैनंदिन जमा होणारे जे आहेत नमुना नंबर 10 ने जमा होणारे असतील पावत्या, त्यानंतर नमुना नंबर 7 सामान्य पावती बुकने जे जमा होणारे रक्कम असेल ती आपण दैनंदिन त्यामध्ये घेत असतो। किंवा एखादी चेक एखाद्या व्यक्तीकडून जमा झालेला असेल परंतु तो बँकेत अजून जमा नाही, तर आपण त्याची नोंद ही नमुना नंबर 5 क दैनिक रोकडवहीमध्ये घेत असतो। आणि सामान्य रोकडवही जे असते कॅशबुक जे ग्रामपंचायतीचं असतं, तर त्यामध्ये एकत्रित सर्व जो आहे, समजा आपण आज 10 पावत्या फाडल्या, उद्या 10 पावत्या फाडल्या आणि त्यांचा भरणा आपण एका दिवशी केला, तर ते सर्व एकत्रीकरण करून आपण ते आपले जे सामान्य रोकडवही असते त्यामध्ये घेत असतो। तर सामान्य रोकडवही लिहिताना काय काय बाबी महत्त्वाच्या आहेत ते आपण बघणार आहोत। तर पहिलं एक सूत्र लक्षात ठेवायचं, पावतीशिवाय जमा नाही, व्हाउचरशिवाय खर्च नाही। बघा, ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार करताना नेहमी आपण लक्षात ठेवायचं कुठल्याही व्यक्तीकडून जमा होणारी जी रक्कम असते त्याबद्दल आपण त्याला पावती दिली पाहिजे। तर जमा होणाऱ्या रकमा या वेगवेगळ्या असतात। समजा एखाद्याकडून अनामत जमा झालेली असेल तर त्याला नमुना नंबर 7 मध्ये सामान्य पावती आपण दिली पाहिजे। लोकवर्गणी असेल तर त्याला देखील 7 नंबर पावती आपण नमुना नंबर जो 7 असतो सामान्य पावती असते ती त्याला दिली पाहिजे। दाखला फी असेल त्यासाठी देखील पावती पुस्तक आपण ठेवलं पाहिजे, त्यासाठी देखील आपण त्याला, किंवा ऑनलाईन दाखल्याची जर पावती ऑनलाईन दाखला दिलेला असेल तर त्याची पावती देखील जनरेट होत असते, ती आपण त्याला दिली पाहिजे। त्यानंतर जमा होणारं जे असतं ते म्हणजे कर। नमुना नंबर 10 मध्ये कराबद्दल पावती, असं हा जो नमुना नंबर 10 आहे त्यामध्ये आपण प्रत्येक जो आपला खातेदार आहे त्याला आपण पावती देत असतो। ज्या व्यक्तीने आपल्याकडे कर भरणा केला त्याबद्दल त्याला ती पावती दिलेली असते। तर जमा बाबीमध्ये या सर्व बाबी घेताना आपण जी कोणी ज्या व्यक्तीकडून जमा झालेली असेल तर त्याला पावती दिली पाहिजे, म्हणजे पावतीशिवाय जमा नाही। आणि खर्च करताना देखील तीच पद्धत की व्हाउचर शिवाय खर्च करायचा नाही। XYZ व्यक्तीला रक्कम द्यायची असेल तर त्याचं व्हाउचर हे आपल्या दप्तरी असलंच पाहिजे। तर हे सूत्र कॅशबुक लिहिताना पहिले आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आता बघूया प्रत्यक्षात सामान्य रोकडवही म्हणजे कॅशबुक हे कसं असतं। तर मी तुम्हाला इथे फोटो दाखवते। आणि प्रत्यक्षात आपण जर ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कामकाज करत असाल तर दैनंदिन म्हणजे रोजच आपल्या हाताखालून कॅशबुक हे जातच असतं। ज्यांना सेवेमध्ये आता भरपूर वर्ष झालेले आहेत त्यांना तर ते तोंडपाठ झालेलं असेल, परंतु जे सेवेमध्ये नवीन रुजू झालेले आहेत तर त्यांच्यासाठी जमा आणि खर्च अशा 2 बाबी म्हणजे 2 बाजू या कॅशबुकाला असतात। तर पहिली बाजू जी असते जमाची, तर तिला एकूण 7 कॉलम असतात आणि खर्चाची जी बाजू असते तर त्याला एकूण 8 कॉलम असतात। प्रत्यक्षात कॅशबुक लिहिताना कसं लिहायचं ते आपण बघूया। तर पहिलं आहे रक्कम जमा केल्याची महिना व तारीख, ती दिनांक ज्या दिवशी प्रत्यक्षात तुम्ही कॅशबुक लिहायला बसणार आहात तर त्या दिवसाची तारीख टाकायची। म्हणजे तुम्ही भरणा केलेला आहे परवाला आणि आज तुम्ही कॅशबुक लिहिताय म्हणून आजची तारीख टाकायची, तर असं करायचं नाही। तर ज्या दिवशी बँकेमध्ये तुमचा भरणा केलेला आहे ती तारीख तुम्ही त्यावरती टाकायची। तर प्रत्यक्षात कॅशबुक लिहिताना काय बाबी लक्षात ठेवायचं, प्रत्यक्ष कॅशबुक कसं लिहायचं ते आपण बघूया। तर सर्वात प्रथम महत्त्वाची एक गोष्ट आपल्याला करायची ती म्हणजे पासबुक अद्ययावत करणे। आपलं ग्रामपंचायतीचं जे पासबुक आहे तर त्याचं आपण स्टेटमेंट काढून घ्यायचं किंवा ते प्रिंट करून आणायचं। म्हणजे पासबुक अद्ययावत राहिलं तर आपली एक पण एंट्री चुकणार नाही। एखादी एंट्री मिस होऊ शकते, आपल्या लक्षात राहत नाही, किंवा पासबुक अद्ययावतच नसेल किंवा एखादं अनुदान जमा झालेला असेल, बँक व्याज जमा झालेला असेल आणि पासबुक अद्ययावत नसल्यामुळे ती एंट्री आपली घ्यायची राहून जाते आणि मग पूर्ण आपलं कॅशबुक हे चुकत जातं। त्यामुळे
प्रथमतः पासबुक आपलं अद्ययावत करायचं आणि नंतर आपण कॅशबुक लिहायला बसायचं. तर आपण जमा बाब जी आहे ती आपण बघूया. तर पहिले आपण तारीख घ्यायची आहे. त्यानंतर 2 नंबरचा कॉलम आहे अनुक्रमांक, नंतर आहे जमा रकमांचा तपशील. तर यामध्ये 2 कॉलम केलेले आहेत. तर कोणाकडून मिळाली आणि कशाबद्दल मिळाली. तर सांगितले तुम्हाला प्रथमतःच सांगितले आहे पावतीशिवाय जमा नाही आणि व्हाउचरशिवाय खर्च नाही. तर ज्या व्यक्तीकडून मिळाली तर सुरुवातीची शिल्लक आपण कॅशबुकला घ्यायची असते. तर सुरुवातीची शिल्लक ही कोणती घ्यायची असते, तर मागील पानावरची जी अखेरची शिल्लक असते ती आपण पुढे सुरुवातीची शिल्लक म्हणून घेत असतो. ती सुरुवातीची शिल्लक घेतल्यानंतर आपण कोणाकडून मिळाली. आता समजा एखादं अनुदान असेल, परस्पर एंट्री तुमच्या पासबुकला आलेली असेल, तर आपण गटविकास अधिकारी यांच्याकडे किंवा आपल्या पंचायत समिती विस्तार अधिकारी यांच्याकडे आपण चौकशी करून अमुक अनुदान ग्रामनिधीवरती किंवा आमच्या अकाउंटवरती जमा झालेलं आहे, तर ते कशाबद्दल आहे, तर त्याचे देखील आपण पावत्या घेतल्या पाहिजे की जमीन महसूल आहे किंवा इतर अनुदान आहे. तर त्याबद्दल आपण एकदा खात्री करून घेतली पाहिजे आणि ती कॅशबुकला आली पाहिजे. किंवा सामान्य नमुना नंबर 7 सामान्य पावती बुकाने जर लोकवर्गणी जमा झालेली असेल किंवा तुमचे 10 नंबर पावतीने जर कर जमा झालेला असेल, तर मग ते आपण तिथे नमूद केलं पाहिजे कोणाकडून मिळाले. आता बरेच जण कॅशबुक लिहिताना नमुना नंबर 10 ने जमा असंच लिहितात, परंतु असं शॉर्टकट तुम्ही वापरू नका. नमुना नंबर 10 पावती क्रमांक टाका आणि शक्य झाल्यास ते नावं टाकले तरी हरकत नाही, परंतु आपण दैनिक रोकड वही लिहितच असतो, त्यामध्ये पूर्ण डिटेल येत असतं. त्यामुळे नमुना नंबर 10 पावती क्रमांक 40 ते 45 ने जमा आणि कशाबद्दल मिळाली यामध्ये पूर्ण डिटेल्स लिहा. घरपट्टी, पाणीपट्टी, सफाई कर, व्याज किंवा काय जे असेल ना ते सगळं तुम्ही त्यामध्ये डिटेल लिहिलं पाहिजे. परस्पर बँकेत व्याज जमा झालेला असेल तर तरी देखील नमुना नंबर 7 मध्ये ती पावती आपण लिहिली पाहिजे की नमुना नंबर 7 पावती क्रमांक 10 ने बँक व्याज जमा कोणाकडून मिळाले, तर माननीय शाखाधिकारी किंवा बँक व्यवस्थापक अमुक ब्रांच ते नाव आपण तिथे टाकायचं आहे आणि ती रक्कम लिहायची आहे. तर कशाबद्दल मिळाली हे देखील आपल्याला तिथे डिटेलमध्ये नमूद करायचं आहे. नंतर आहे लेखा शीर्षक. बघा आपण जेव्हा ऑनलाईन एंट्री करत असतो त्यावेळेस ग्रामपंचायतचं जमा आणि खर्च दोन्ही पण अकाउंट हेड आपल्याला ते टाकावे लागतात आणि त्यावरतीच आपल्याला ते खर्च देखील. आता कॅशबुक आपण जर ऑफलाईन जरी लिहितोय तरी लेखा शीर्षक आपल्याला हे टाकावं लागणार आहे. म्हणजे आपला ऑपरेटर जो असेल, आपला केंद्र चालक जो असेल, ते ऑनलाईन करताना त्याच्याकडून देखील चुका होणार नाहीत. त्यामुळे लेखा शीर्षक टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर रक्कम, किती रक्कम जमा झालेली आहे ती व्यवस्थित आपण हिशोब करून टाकायची आहे. आणि नंतर मग येतं प्रारंभिक शिल्लकेसह रोजची एकूण रक्कम. म्हणजे मागील अखेरची शिल्लक जी होती ती आपण सुरुवातीची शिल्लक म्हणून घेतली. समजा ती असेल 1000 रुपये आणि आज जमा झालेत माझ्याकडे 2000 रुपये, तर मग मागील 1000 रुपये आणि आजचे 2000 एकूण 3000 रुपये आपल्याला हे शेवटच्या कॉलममध्ये आपण जेव्हा लिहितो त्यावेळेस आपल्याला ते नमूद करायचे असतात. आणि जमलास तर तुम्ही अशा प्रकारचे शिक्के जरी बनवून घेतले तरी चालेल. त्यामध्ये आजची जमा म्हणजे आज तुम्ही बँकेमध्ये किती जमा केलेले आहेत, त्यानंतर येते प्रारंभिक म्हणजे सुरुवातीची शिल्लक, मागील पानावरची अखेरची शिल्लक किती होती ती सुरुवातीची शिल्लक आपण घ्यायची आणि दोघांची बेरीज एकूण एकंदर. म्हणजे हे आपला जे जमा आहे, जमा बाजूचं जे पान आहे ते आपलं परफेक्ट होऊन जात असतं. त्यानंतर आपण बघणार आहोत खर्च बाब. आता खर्च बाजूचं जे पान आहे, जमा बाजूचं पान आणि खर्च बाजूचं पान सेमच आहे, फक्त इथे जमा बाजूचा आपल्याला हिशोब आहे आणि इथे खर्च. तर पहिल्यांदा आपला दिनांक येणार आहे, नंतर येणार आहे 2 नंबर धनादेश क्रमांक. म्हणजे आपले जे व्यवहार असतात ना, आणि रोखीचे व्यवहार तर ग्रामपंचायतमध्ये आपण करतच नाही, सर्व काही रेखांकित धनादेशानेच आपण व्यवहार हे करत असतो. त्यामुळे धनादेश क्रमांक आपण लिहायचा आहे. 15 वित्तचा आपण PFMS ने व्यवहार करत असतो, तिथे PFMS येईल. त्यानंतर आहे प्रमाणक म्हणजे व्हाउचर क्रमांक. आणि नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर पहिलंच जर चेक तुम्ही देत असाल तर त्याला 1 क्रमांक द्यायचा आणि मग तिथून पुढचे जे येतील तर 1, 2, 3 असे आपण सिरियल नंबर त्यांना देत राहायचे. त्यानंतर आहे रक्कम दिल्याचा तपशील. इकडे जसं आपण जमा बाजूचा तपशील घेतला तसंच आता खर्च तो कोणास दिली, तर ज्या व्यक्तीच्या नावे चेक दिला आहे त्या व्यक्तीचं नाव तिथे आलं पाहिजे. किंवा एखाद्या पुरवठादाराला आपण चेक दिलेला असेल तर पुरवठादाराचं नाव तिथे येईल आणि कोणत्या कारणासाठी दिली. बघा कॅशबुक लिहिताना किंवा खर्च करताना पहिल्यांदा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे पहिलं तुमचं अंदाजपत्रक,
2 नंबरचा तुमचा मंजूर आराखडा, 3 नंबर मासिक सभा, 4 नंबर आहे ग्रामसभा मंजुरी. या सगळ्या बाबी आपण बघून घ्यायच्या आहे आणि त्यानंतरच खर्च करायचा आहे. आपण ग्रामपंचायतीचे आर्थिक सल्लागार आहोत, त्यामुळे खर्च करताना माननीय सरपंच महोदय यांना देखील आपण सांगायचं आहे की खर्च करताना अंदाजपत्रकात आहे की नाही तरतूद, त्या समजा एखादं काम करत आहोत, अंदाजपत्रकात तरतूद आहे की नाही किंवा आराखड्यामध्ये जीपीडीपीच्या आराखड्यामध्ये ते काम घेतलेलं आहे किंवा नाही, हे सगळं बघून, आणि अंदाजपत्रकात तरतूद असेल, तुम्ही आराखड्यात ते काम घेतलेलं असेल, परंतु मासिक सभा आणि ग्रामसभेवरती त्याची एकदा चर्चा झाली पाहिजे, प्रशासकीय मंजुरी आपण त्याच्यावरती घेतली पाहिजे. काम करण्यापूर्वी मंजुरी घेणे आणि काम झाल्यानंतर जमा खर्चाचं वाचन करणे हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे या 4 बाबी आपण पहिले खर्च करण्यापूर्वी लक्षात घ्यायच्या आहेत, त्यानंतर त्या आपल्या कॅशबुकला येणार आहेत. तर पुढचं आपलं होतं की कोणत्या कारणासाठी दिले. मग अंदाजपत्रकात हेड असतात, ऑफिस साधील, डेड स्टॉक किंवा देखभाल दुरुस्ती असेल, इतर अनेक कारणं असतात. तर ती कोणत्या कारणासाठी दिली ते नमूद करायचं आहे. त्यानंतर आलं लेखाशीर्ष, म्हणजे जमा बाजूलाही लेखाशीर्ष आला आणि खर्च बाजूलाही लेखाशीर्ष आलं. तर ते त्या अकाउंट हेड खाली आपण ते म्हणजे तो हेड नमूद करायचा आहे. नंतर आहे रक्कम, किती रक्कम दिली ते नमूद करा. आता इथे पण बरेच जण शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात. नमुना नंबर 12 प्रमाणे अदा किंवा नमुना नंबर 19 प्रमाणे अदा. आता नमुना नंबर 12 जो आहे तो आहे आपलं व्हाउचर जे आपण म्हणतो प्रमाणक, तर ते आकस्मिक खर्चाचे प्रमाणक. तर प्रत्येक व्यवहाराला आपण हे नमुना नंबर 12 जे आहे ते लावतच असतो. फक्त जी मजुरी असते ती नमुना नंबर 19 प्रमाणे आपण अदा करत असतो. तर इथे सुद्धा डिटेल लिहिलं पाहिजे आपण की आपल्याला आता सर्वांनाच माहिती आहे आपल्या मागे कामाचा खूप व्याप आहे, परंतु आपलं हे मूळ कामकाज आहे आणि याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. तर एखाद्या व्यक्तीला पुरवठादाराला दिली तर त्या पुरवठादाराचं नाव यांना अमुक अमुक दिनांक या दिवसाच्या बिलाप्रमाणे अदा किंवा बिलापोटी अदा असं म्हटलं पाहिजे. आणि मजुरी जर असेल नमुना नंबर 19 प्रमाणे जे मजुराला दिलाय चेक ज्याच्या नावे दिला त्याचं नाव आणि नमुना नंबर 19 प्रमाणे अमुक अमुक यांना अदा. तर कशाबद्दल दिली, मग कोणत्या कारणासाठी दिली, मग स्वच्छता आहे किंवा सार्वजनिक आरोग्य आहे की कोणतं अजून काम केलेलं आहे, तर ते हेड आपण तिथे टाकायचे आहे. आणि रक्कम, किती रक्कम दिली ती, आणि अखेरचे शिल्केसह रोजची एकूण रक्कम हा शेवटचा कॉलम असतो. तर बघा आपण जमा बाजूला घेतली सुरुवातीची शिल्लक आणि इकडे घ्यायची अखेरची शिल्लक. तर अशाच पद्धतीचे आपण परत शिक्के बनवून घ्यायचे आहेत की आजचा खर्च म्हणजे आज तुम्ही किती चेक दिलेले आहे तर तो खर्च तुमचा कॅशबुकला येणार आहे. तिथे पहिल्या कॉलममध्ये येईल आजचा खर्च, दुसऱ्या कॉलममध्ये येईल अखेरची शिल्लक आणि एकूण एकंदर. तर काय करायचं आहे, इकडची जी एकूण एकंदर असते जमा बाजूची त्यामधून आज जो खर्च झालेला आहे तो मायनस करायचा आहे आपल्याला आणि उरलेली जी आहे ती अखेरची शिल्लक येईल आणि एकूण एकंदर जी जमा बाजूची आहे तीच खर्चाला येईल. आणि मग ही जी अखेरची शिल्लक राहील ती पुढच्या पानावरती सुरुवातीची शिल्लक म्हणून जाईल. अशा पद्धतीने जमा बाजू आणि खर्च बाजू या आपल्याला लिहायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला पुढचं एक महत्त्वाचं काम करायचं आहे की पूर्ण डिटेल्स त्याचे पण देखील आपण शिक्के बनवून घेतले पाहिजे. मग पोस्टात किती रक्कम आहे. आता बघा मागे NDCC बँकांमध्ये ग्रामनिधीचे सर्वांचेच खाते होते आणि त्यानंतर NDCC बँकेचा प्रॉब्लेम झाल्यामुळे किंवा त्यातून पैसे लवकर विड्रॉल होत नसल्यामुळे सर्वांनीच नॅशनलाइज बँकेमध्ये ग्रामनिधीचे खाते उघडलेले आहेत. मग त्या खात्यांमध्ये जी रक्कम आहे ती जर किरकोळ थोडं शिल्लक व्याज आहे तर ते देखील आपल्याला घ्यावं लागतं प्रत्येक व्यवहारामध्ये. मग NDCC बँकेत किती आहे, आपल्या नॅशनलाइज बँकेमध्ये किती रक्कम शिल्लक आहे, मग परत ग्रामपंचायत अधिकारी यांच्या हातामध्ये काही रक्कम शिल्लक आहे का, मग ते सर्व डिटेल्स आपण तिथे घ्यायचे आहे. आणि मग ती एकूण एकंदर, ती जी एकूण एकंदर आहे ती अखेरच्या शिल्के इतकी येते की नाही हे सगळं ताळमेळ आपण बघायचं आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर खाली अक्षरी पण आपण लिहायची. आणि लिहिताना आपण इंग्रजी आकडे शक्यतो वापरायचे नाही. मराठी आपलं सर्व जे कामकाज आहे मराठी भाषेतच चालतं आणि लिहिताना देखील मराठी लिहिण्याची सवय लावून घ्या. बरेच जण इंग्लिशमध्ये लिहितात आणि हाय पण आपण लावतो बघा, एक अशी तिरपी रेषा आणि एक अशी थोडीशी छोटीशी आडवी रेषा असते. तर बरेच ग्रामपंचायतचे जे केंद्रचालक आहेत तर ते एक समजून इंग्लिशमधला एक समजून असे त्यांनी एंट्री केलेले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे चुकीच्या एंट्री झालेल्या आहेत. आणि ग्रामपंचायतचं ऑनलाईन जे कॅशबुक आहे ते वेगळं आणि ऑफलाईन जे आहे वेगळं, म्हणजे ताळमेळ त्यांचा बसत नाही. त्यामुळे स्पष्ट शब्दात सुवाच्य अक्षरामध्ये मराठीमध्ये लिहा आणि खाली
अंकी तर लिहितो आपण, अक्षरात पण लिहायची. आजची अखेरची शिल्लक अमुक अमुक म्हणजे 1000 की 3000 रुपये, आणि पैसे असतील पुढे तर ते पैसे सुद्धा लिहायचे आहे. आणि खाली सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांची स्वाक्षरी करायची. दैनंदिन व्यवहारावरती रोजच आपण कॅशबुक लिहिल्यानंतर सरपंच महोदय यांची स्वाक्षरी घेणं हे बंधनकारक आहे. आणि दोघांची स्वाक्षरी झाल्यानंतर त्या दिवसाचा व्यवहार हा आपला क्लोज होत असतो, आणि मग ते आपण कॅशबुक ऑनलाईन करत असतो. आणि मग आपण हे ग्रामपंचायतचं कॅशबुक आहे ते ऑनलाईन करत असतो. तर ऑनलाईन कॅशबुक कसं बघायचं ते आपल्या सर्वांना माहिती आहेच. त्यामुळे फक्त ऑफलाईन कॅशबुक लिहिताना या बाबी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, आणि ह्या सर्व लक्षात ठेवून आपण कॅशबुक लिहावं. कारण कॅशबुकवरतीच आपले इतर सर्व नमुने अवलंबून आहेत. आणि हे कॅशबुक जर चुकलं तर आपलं वर्गीकरण चुकणार आहे, आपला वार्षिक अहवाल चुकणार आहे. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक पासबुक अद्ययावत करून आणि अंकी अक्षरात व्यवस्थित लिहून आणि जमा आणि खर्च यांचा परफेक्ट ताळमेळ घेऊन आपण कॅशबुक लिहायचं आहे. आपलं कॅशबुक जर परफेक्ट झालं तर आपले इतर नमुने जे आहेत ते पण परफेक्ट होतील. तर आजच्या व्हिडिओपुरतं इतकंच. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.